तरुणांमध्ये वाढत चाललेल्या नशेच्या व्यसनाविरोधात जनजागृती करण्यासाठी पंजाब येथील एका कुटुंबाने अनोखी पदयात्रा सुरू केली आहे. पंजाबपासून नांदेडपर्यंत तब्बल 2200 किलोमीटरचा प्रवास हे कुटुंब अनवाणी पायाने करत आहे. नशा करू नका, व्यसनांपासून दूर राहा आणि निरोगी जीवन जगा असा संदेश देत हे कुटुंब विविध शहरांमधून जनजागृती करत प्रवास करत आहे. या पदयात्रेदरम्यान हे कुटुंब येवला नगरीत दाखल झाले असता नागरिकांनी त्यांचे स्वागत करत या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी फतेह। साथ संगत जी, अही जिला अमृतसर पिंड गांव तलवंडी टोकरा से जा रहे हैं पैदल नंगे पैरों में। ये श्री सचखंड हजूर साहब नांदेड़ जा रहे हैं। ये सभी जो हिंदुस्तान में बहुत नशा चल रहा है उसके लिए जा रहे, पंजाब के लिए जो नशा चल रहा है उसके लिए जा रहे, आज वर्ल्ड के लिए जा रहे, सरबत के लिए जा रहे हैं कि नशा मुक्ति ना करो, ते नशा मुक्ति नशा ना करो, कोई भी सेहत बनाओ अपनी। नशे का क्या है, घर में कले पैती है, कले कलेश पैती है, ये अपनी सेहत बनाओ। कितने किलोमीटर का आपका ये सफर है? 2200 किलोमीटर होएगा। सफर है हाँ, पंजाब से। पैदल। हाँ, पैदल नंगे पैरों बच्चों के। ते हम जा रहे, जब बच्चे को छुट्टी होती है, जून का महीना होता है, तो बच्चे को छुट्टी होती है, हम जाते हर साल में जाते। 2013 के जा रहे हैं। हाँ, 13 साल हो गए हमारे को जाते। 13 साल हो गए। आणि कितने दिन का ये आपका सफर है? हमको लग जाते 2 महीने लग जाते हैं। 2 महीने लग जाते। हाँ। मी संदीप पांडुरंग भगत येवला या ठिकाणी आलो असताना सकाळी मॉर्निंग वॉकला फिरत असताना मला हे यात्रेकरू भेटले. या यात्रेकरूंची मला बोलण्याची इच्छा झाली आणि त्यांचा उद्देश जाणून घेण्याचा माझा उद्देश होता. तर ही जी मंडळी आहे ही सर्व अमृतसर या ठिकाणावरून आलेली आहे आणि आता नांदेड या दिशेने चाललेली आहे. जवळजवळ 2500 किलोमीटर प्रवास पायी विना चप्पल विना ते करतायत. त्यांना मी विचारलं की तुम्ही हा प्रवास का करताय, तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की आपल्या भारत देशामध्ये जी नशा करतात मुलं, त्या मुलांनी नशा करू नये हा त्यांचा त्यामागे उद्देश आहे. मी सकाळी मॉर्निंग वॉकला चाललो होतो, त्याच्यानंतर आम्हाला पैदल यात्रेकरू दिसले आम्हाला. तर त्यांनी आम्हाला अशी सूचना केली, हम पैदल जा रहे, नशा मुक्ति के लिए जा रहे बोले. आज छोटे बच्चे शराब पीते, नशा करते, इसलिए हम पैदल 2500 किलोमीटर ते चालले पायी पायी. अमृतसरवरून निघाले, आता ते चालले नांदेडला गुरुद्वाराला. त्यांना आमच्या येवलेकरांकडून शुभेच्छा. चांगल्या कामासाठी जाते, देशासाठी चांगलं काहीतरी त्यांचे ध्यास घेऊन आलेले ते, त्याच्यासाठी चालले ते. बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र. अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल. ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला. बटाव फोटो स्टुडिओ.